हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत भाजणीचे थालीपीठ. ते कसे बनवायचे चला तर मग आता आपण पाहूया. आणि तुम्ही पाहूया की किती क्रिस्पी असं आपलं थालीपीठ झालं आहे. त्यात तवा आहे आपला. हा आपला बारीक मोठा चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ. आता आपण आपलं भाजणीचं पीठ पाहूया. आता ह्याच्यावर सगळे पीठ मिक्स आहेत. सो आता आपण ह्याच्यामध्ये आपला कांदा, कोथिंबीर, आपले सगळे ह्याच्यामध्ये टाकूया. आणि मग आधी आपण हे असंच मिक्स करून घेणार आहे, म्हणजे की ते सगळं एकत्र मिक्स होईल. मग पाणी ॲड करत चांगला असा घट्ट असा हा आपला गोळा मळून घ्यायचा आहे. सो गाईज, आपला गोळा किती छान घट्ट असं मळून झालेला आहे. इथे आता आपण थालीपीठ बनवूया. आपण एक गोळा करूया, थोडंसं तेल वरतूया आणि मग आपण ते छान असं थापूया. आपण आपलं थालीपीठ छान असं पातळ छान असं थापून घेऊया. मी इथे ऑलरेडी गॅस चालू नाही केला आहे, कारण का मग आपल्या हाताला चटके बसू शकतात. म्हणून आता मी नंतरून गॅस चालू करणार आहे. असं आपण होल पाहून घेऊ, म्हणजे की आपले थालीपीठ छान क्रिस्पी होईल. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडू आणि साईडने सुद्धा मस्त असं तेल सोडू. आता आपण गॅस स्टार्ट करणार आहोत. गॅस स्टार्ट केला आहे. आता आपण हे चांगले 2 ते 3 मिनटं वाफ्यावरती छान शिजून द्यायचं आहे. वाव गाईज, आपलं थालीपीठ रेडी आहे. बघू शकता तुम्ही. बघा किती क्रिस्पी असं दिसत आहे. मग आपण आता हे प्लेटमध्ये काढूया. सो गाईज, आता मी टेस्ट करते. वाव गाईज, इतकं अमेझिंग झालं होतं ना. ही रेसिपी खरंच खूप भारी आहे. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.